नमस्कार. आजचा हा व्हिडिओ बनवणं मागचं कारण की आपल्या सर्वांचे लाडके आणि आता सगळ्यात जी मालिका सगळ्यात सुपर डुपर हिट चालू आहे ती म्हणजे मराठी बिग बॉस आणि त्यात आपले फायनलिस्ट टॉप 7मध्ये पोहोचलेले आपले सर्वांचे लाडके DP दादा यांना आपण बरोबर वोट करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. आणि कारण की अजूनही कित्येक जणांना माहीत नाही की नक्की त्यांना वोट कसा करायचा आणि त्याची प्रोसेस कशी आहे आणि काय आहे. भरपूर जणांनी जिओ सिनेमा ॲप तर डाउनलोड केले पण त्यांना हे माहीत नाही की नक्की त्यात वोटिंग सिस्टीम कुठं आहे आणि काय आहे. तर आजचा हा व्हिडिओ त्यासाठी आहे आणि काहीही करून आपल्याला ही ट्रॉफी कोल्हापूरला आणायचीच आहे आणि सगळ्यांची लाडकी DP दादांना तर ट्रॉफी उचललेली ही पाहायचीच आहे. तर आजचा हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांनाही माहीत नाही की प्रोसेस कशी आहे वोट करायची. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जर सगळ्यात पहिला तुम्हाला जर बिग बॉसमध्ये जर वोटिंग सिस्टीममध्ये जर भाग घ्यायचा असेल तर त्यासाठी सगळ्यात पहिला तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये जाऊन जे की मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो की प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर ना वर आपण सर्च करायचं आहे जिओ सिनेमा ॲप, जे की खाली येते त्याला आपण इन्स्टॉल करायचं आहे. जे ॲप्लिकेशन आता 33 MBचं आहे त्यामुळं मोबाईलला पण ना खूप काय हँग होईल असं काय होत नाही. त्यामुळं कुठल्याही मोबाईलमध्ये हे ॲप्लिकेशन सपोर्ट होतं आहे. तुम्ही स्क्रीनवर बघताय की जिओ सिनेमा ॲप माझ्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होतं आहे. इन्स्टॉल झाल्यानंतर ना सगळ्यात पहिला बॅक यायचं. डायरेक्ट इथून ओपन करू नका कारण इथून ओपन केला की ते इन्स्टॉलेशन आणि ह्याच्यामुळे खूप वेळ घेतं. त्यामुळं आपण ते इन्स्टॉल झाल्यानंतर संपूर्णपणे बाहेर यायचं. बाहेर आल्यानंतर आपण बघू कुठं गेलं ते ॲप्लिकेशन. इथं आहे जिओ सिनेमा ॲप. इथून ओपन करूया. अलाव जिओ सिनेमा ॲप टू सेंड यू नोटिफिकेशन अलाव करू. इथं कोपऱ्याला लॉग इन येते त्या ठिकाणी जाऊन आपला मोबाईल नंबर टाकूया. कंटिन्यू करून कारण की का जोवर तक आपण त्यात लॉग इन होत नाही तोवर आपल्याला ॲप्लिकेशन डाउनलोड करता येत नाही, म्हणजे आपल्याला वोटिंग करता येत नाही. आता मी त्यातून लॉग इन झालेलो आहे. लॉग इन झाल्यानंतर ना खाली यायचं आहे. तुम्ही बघू शकता स्क्रीनवर कलर्स TV, MTV, कलर तेलुगू, नेक, HBO, पिकॉक, कलर मराठी असे बरेचसे चॅनल आहे. आपल्याला जायचं आहे कलर्स मराठी आहे. ह्याच्यावर कलर्स मराठीवर गेल्यानंतर पहिल्यावरच आपल्याला दिसते बिग बॉस. परत खाली त्यांचे शॉर्ट क्लिप्स, फ्रेश एपिसोड्स, एक्स्ट्रा असे दिसेल. त्यात आपल्याला जायचं बिग बॉसमध्ये. बिग बॉसमध्ये गेल्यानंतर ना सरळ आपल्याला तुम्हाला अशी ही स्क्रीन येईल. वर त्यांचा एपिसोड चालू होईल. तसंच आपल्याला एपिसोड पाहत खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर आपल्याला अनसेन, अनदेखे, बिग बॉस चर्चा, BBM व्ह्यूअर्स, परत खाली इथं वोट प्ले अँड विन जे दिसतंय त्यामध्ये आपल्याला जायचं आहे वोट नावमध्ये. वोट नावमध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला याची स्क्रीन दिसेल. आता तुम्ही जे समोर बघताय ही डायरेक्ट जी उमेदवार आता आपल्याला टॉप 6 जे आता बिग बॉसमध्ये म्हणजे बाकी राहिलेले आहेत त्यांची आपल्याला इथं त्यांची स्क्रीन, त्यांचे चेहरे, त्यांचे नाव खाली दिसतात. त्यामध्ये आपल्याला तुम्हाला कुणाने किती वोट करायचे आहेत ते आपण इथून करू शकतो. आता आपले लाडके DP दादांचा आहे, मी त्यांना एक वोट करतो. थँक्यू फॉर वोटिंग. हा व्हिडिओ बनवला आहे म्हणजे अजूनही माहिती नाही एकेकांना की कसं वोट करायचं आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही वोटिंग कुणालाही करू शकता. त्यांना सिलेक्ट करायचं, खाली वोट नाव केले की तुमचं वोट रजिस्टर होतं. थँक्यू.